त्रिशाला आंघोळ वगैरे झाली आहे, मी घातली आहे तिला आंघोळ आणि तिच्या पप्पा तिचं अंग वगैरे पुसून घेतात आहेत व्यवस्थित. आता त्रिशाची आंघोळ वगैरे झाली आहे आणि तिला छान आता मी कपडे तयार वगैरे करणारे, कपडे वगैरे घालणारे, मग ती जेवण करेल. तिचा वरण भात केलेला आहे आणि त्याच्यानंतर आमची त्रिशा झोपणार आहे. हटकी नाही ग मम्मा, तू झोपणार आहे. तुझी नाकापाशी केस होतं काढलं का? काढलं. फोन आलाय. आता त्रिशाला कपडे वगैरे घालून झाले ते आणि तिला झोप पण खूप लागली आहे. ते बघा तिचे डोळे कसे झालेत. लहान लेकरांना आंघोळ घातली की झोप लागलीच होते. तर आता मी तिला तयार करते. हे घरी बनवलेलं काजळ आहे. लास्ट टाइम आम्ही दवाखान्यात गेलो होतो तर डॉक्टर लोक लय ओरडत होते, म्हणत होते कशाला तुम्ही काजळ लावता लेकरांना, पण ह्याच्यात कसं केमिकल वगैरे नाही, त्यामुळे घरी तयार केलेलं काजळ आम्ही वापरतोय त्रिशाला. हे बघा का कसं चाललंय. थँक्यू मम्मा. काजल नाही का लावायची तिला, लावूच देत नाही का. हालचाल कशी करली हात. त्रिशाला आंघोळ वगैरे घालून झाली. हे बघा कशी शांत बसली. आता तिला जेवण वगैरे चारायचे, त्याच्यानंतर ती झोपी. 500 रुपये दिले ते तर दुकानाला जायचंय. तर आता काय काय आणायचंय दुकानावरून? एक दुधाची पिशवी आणि कोथिंबीर आणि चहापत्ती झालं. बस एवढंच आणायचंय आणि 500 रुपये दिलेत की? आता सुट्ट्या नसल्यावर जाऊ दे, केलं तेवढं 500 रुपये त्याच्या दुकानात असतात. बर बर मी आणते. हा आमच्या इथला फ्लोर आहे. त्या साईडला कोणी जात नाही कारण तिकडे कुत्रे असतात. वरचा फ्लोर. हॅलो. हे भाभी आहेत आमच्या इथल्या आणि आता मी आले दुकानामध्ये दूध घ्यायला. तर इकडे मी दूध वगैरे घेतलंय आणि भाभी कोथिंबीर पण द्या 10 रुपयाची. भाभींचं दुकान छान आहे. छान आहे की नाही? घरातल्या घरात दुकान आहे. कारण आमच्या इकडे आम्ही कोणी जात नाही शिंदे वस्तीमध्ये वगैरे. आपले किरकोळ वस्तू वगैरे घ्यायचे असेल तर सगळ्या भाभींकडूनच घेतो. इकडे मी वडे टाकलेत आणि आता करत आहे, सुरुवात केली आताशी. खातात आहेत मी बनवलेले वडे. कसे झालेत वडे? एक नंबर. क्रिस्पी झाले, कडक कडक झाले. हो का? मग आता परत कधी बनवायचे? नेक्स्ट टाइम दुसरी रेसिपी. बर काय म्हणताय तुम्ही? माझ्यासाठी मी नंतर खाईल. 4 वाजत आलेले आहेत. इकडे मी मसूरची भाजी, भात, इकडे वडे, इकडे त्रिशाचे पप्पा पण जेवतात आणि मी पण जेवते आता. तुम्ही पण या जेवायला.